सतत धावणारं शहर अशी मुंबईची ओळख आहे। मुंबई ही स्वप्नांची नगरी मानली जाते। इथलं आयुष्य धकाधकीचं आहे, मात्र हेच धकाधकीचं आयुष्य कायम संकटांच्या छायेमध्ये असतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। या विषयाची आज पुन्हा चर्चा होण्याचं कारण म्हणजे मुंबईच्या घाटकोपर भागामध्ये दरड कोसळून घडलेली जीवघेणी दुर्घटना। डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका चाळीतल्या घरांवर दरड कोसळली, त्यामध्ये 7 जणांचे प्राण गेले। या दुर्घटनेमुळे मुंबईतील बेकायदेशीर झोपड्यांचा प्रश्न आणि पालिकेची बेरड यंत्रणा हे मुद्दे पुन्हा चर्चेत आलेत। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। कधी इमारत कोसळून, कधी मॅनहोल मध्ये पडू, तर कधी झाड डोक्यावर पडू। मुंबईकरांचा जीव किती स्वस्त झालाय हे यंदाच्या पावसाळ्यात या दुर्घटनांनी दाखवून दिलंय। पण या दुर्घटनांचं सत्र अजूनही संपलेलं नाहीये। मंगळवारी मुंबईत पावसानं पुन्हा जोर धरला आणि घाटकोपरमध्ये आणखी एक भीषण दुर्घटना घडली। घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरात मुसळधार पावसामुळे डोंगर खचला आणि अनेक घरांवर दरड कोसळली। या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी आहेत। पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। दगडांचे मोठे ढिगारे 2-3 घरांवर येऊन कोसळले। सर्वजण गाढ झोपेत असतानाच हा प्रकार घडल्यानं घरातील नागरिकांना जीव वाचवून बाहेर येण्याची संधीच मिळाली नाही। मला अशी माहिती पडली आहे की 2-3 लोकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे। कमीत कमी इथे अजून 5 ते 6 लोक आतमध्ये आहेत, त्याच्यात लहान मुलंही असू शकतात। परंतु हे किती दिवस चालणार असं? दरवर्षी आता तुम्ही बघताय कंटिन्यू चांदिवली विधानसभेमध्ये लोकांची महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू होत आहे। ते चांदिवली विधानसभाच आहे आणि आज परत एक सिंगल नाही पण आज तुम्हाला डबल डिजिट मध्ये आंकड़ा भेटू शकतो अशी परिस्थिति है। मेरे मामा की लड़की है, उसका हस्बैंड है और 2 बच्चे हैं। कॉन्टैक्ट मोबाइल पुलिस वालों के पास है, मोबाइल मिला है, बाटला निकला है, सब कुछ निकला है, मगर उनसे कॉन्टैक्ट नहीं हुआ है। घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस, अग्निशमन दल, मुंबई महापालिकेच्या आणि आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। या भागात संध्याकाळपर्यंत बचाव कार्य सुरू होतं, त्यासाठी ड्रोनचीही मदत घेण्यात आली। ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर धोकादायक असल्याच्या नोटिसा आधीच इथल्या नागरिकांना बजावल्या होत्या, अशी माहिती महापौर रितू तावडेंनी दिली आहे। माहिती मिळताच त्या घटनास्थळी दाखल झाल्या। त्यांनी मृतांच्या वारसांना 3 लाखांची मदत जाहीर केली। मी आता कलेक्टरला फोन करून माहिती घेतली, तर आपण जे मृत झालेले आहेत त्यांना आपण जवळपास 3 लाखाची मदत आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि जी घरं कोसळलेली आहेत त्यांना आपण कलेक्टरच्या माध्यमातून घरं बांधण्याची किंवा त्याचं जे पैसे असतील ते देण्याचं आपण काम ह्या ठिकाणी करणार आहोत। मुंबईतील अनेक झोपडपट्ट्या अशा धोकादायक भागात आहेत। मुंबईत रोजगाराच्या शोधात आलेल्यांनी अवैधपणे या झोपड्या उभारल्यात। घाटकोपर दुर्घटना घडली त्या डोंगरावरच्या झोपडपट्ट्याही त्याचंच उदाहरण। मुळामध्ये ही झोपडपट्टी जेव्हा उभी राहते तेव्हा महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणा आणि कलेक्टरची यंत्रणा झोपलेली असते का, हा एक मूळ प्रश्न आहे। मुळामध्ये याच 3 यंत्रणा या झोपडपट्ट्यांकडून हप्ते घेत असतात आणि झोपड्या उभारण्यासाठी सपोर्ट करत असतात। प्रश्न असा आहे की फक्त नोटीस पाठवून मालमत्तेला जीविताला धोका अशी नोटीस पाठवून आपली जबाबदारी टाळायचं काम महानगरपालिका इथं सर्रास करत आहे। पण मुळामध्ये झोपड्या उभाच राहू नये त्यासाठी सोशल हाऊसिंगची स्कीम सरकारने आणली पाहिजे। महापालिकेनं पावसाळ्याआधी नोटीस देण्याचं काम केलं, पण कार्यवाही काय? तर शून्य। उलट अशा अवैध झोपडपट्टी धारकांना स्थानिक राजकारण्यांकडून, अधिकाऱ्यांकडून अभय मिळत असल्याचाही आरोप होतोय आणि त्यामुळे घडतायत या अशा दुर्घटना। या रोखायच्या असेल तर अशा लोकांचं पुनर्वसन करणं, दुसरीकडे हलवणं आणि धोकादायक भागात एकही झोपडपट्टी किंवा अशा वसाहती उभ्या राहू न देणं याकडे महापालिका आणि प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे।
केवळ नोटिसा देऊन आणि मग हात वर करून चालणार नाही. सूरज सावंत आणि प्रशांत बडेसह वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई.